एक पिक्चर होता जय संतोषी माता, जसं आपला छोटा एक लॅपटॉप असतो तशी, आणि आर्टिस्टचा सपोर्ट असल्यामुळेच ह्या सगळ्या गोष्टी होतात की त्या हिशोबाने ते बिंदी करतात. कारण मेकअप आर्टिस्टचे रंगसंगती खूप छान असतात. एकदा सुधाजीची मुलाखत होती आणि दिवसा भाजी वगैरे विकायचो मी, टमाटे. आणि जसे जसे स्टोरी चेंज होती त्या हिशोबाने ते बिंदी करतात. तर मनीषाचा मी मेकअप केला बॉम्बेमध्ये, कारण उद्या काय झालं तर नाव तुझं येणार. कथानी कथा ती माझी कथा, ती तुमची कथा, आपली कथा, मनातील व्यथा, कथानी कथा. नमस्कार, मी अनुकमल. स्टार गिरिजावांमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. कथा आणि कथा या कार्यक्रमामध्ये असे पाहुणे येतात की ज्याच्यामुळे आपल्याला बऱ्याच गोष्टी समजतात. कलाकाराच्या भूमिकेला वास्तवाचं स्वरूप देणं, पात्रांना त्यांच्या व्यक्तिमत्वातून बाहेर काढून पात्रांमध्ये त्यांना घडवणं, हे एक संयमी काम आहे. त्याच्यामध्ये कौशल्य आहे आणि यासाठी आपल्याकडे बऱ्याच गोष्टी असतात. उदाहरणार्थ कॅमेऱ्यासमोर जाताना मेकअप असतो किंवा कॅमेरामन असतो, स्टोरी असते. पण इथे अनेक कलाकारांच्या मागे ज्या गोष्टी आहेत, जे यश आलेलं आहे, त्या यशाला ज्यांचे हात लागलेले आहेत, अशा कलाकारांना मी इथे बोललेले आहे. आणि हे छानसे हात लागलेले आहेत एक छानशा कलाकारांना, ते म्हणजे मेकअप दादा श्रीयुत राजेश उर्पे. मी त्यांचं स्वागत करते. नमस्कार सर. मला पहिल्यांदा तुमचं नाव सांगा. माझं नाव राजू चंद्रकांत उर्पे. आणि तुम्ही कुठे राहता किंवा कुठून आला, तुमचं मूळ गाव वगैरे असं काय? मी राहायला घाटकोपरला ओके. आणि माझं बिन गाव पुणे. पुण्यातून इथे आलेला आहात? हो. वा. मग तुम्हाला मेकअप क्षेत्रात कसं वाटलं की या क्षेत्रात जाऊन आपण काम करावं? ॲक्च्युली माझी आई पहिली इंडस्ट्रीमध्ये होती. ओके. हेअरस्टाईल करायची. हां. एक पिक्चर होता जय संतोषी माता, त्यामध्ये जी देवी बनली होती तिची आई हेअरस्टाईल करायची. हो हो, नाईस. मग आईने लग्नानंतर माझ्या मावशीला आणलं. माझी मावशी रेखाचे हेअरस्टाईल करते वा, आणि मावशीमुळे मी आलो या लाईनीमध्ये. म्हणजे फॅमिली आमची. खूपच छान. तुमचं म्हणजे स्वागत म्हणजे मी कुठल्या शब्दात करू, माझ्याकडे शब्द खूपच अपुरे पडायला लागलेले आहेत. मग तुम्हाला सुरुवातीच्या काळात संघर्ष करावा लागलाच नसणार? नाही लागलं ना. अच्छा. कारण घरच्यांनी कोणती गोष्ट इझी देत नाही ना. आता सगळं इझी भेटतं, पहिलं नव्हतं तसं. पण एक सांगते, हां. इझी म्हणणाऱ्या गोष्टीला महत्व नसतं. खरी गोष्ट, बरोबर आहे. मग तुम्ही ते जरा सांगा. ॲक्च्युली मी 7वी शिकायचो. 7वी नाईट स्कूलला होतो आणि दिवसा भाजी वगैरे विकायचो मी, टमाटे, मिरची मसाला वगैरे. ओके. कारण वडील पोस्टामध्ये होते, पोस्टमॅन होते, पेमेंट कमी. आणि फॅमिली आमची मोठी होती, 2 बहिणी, मी 1 भाऊ, आई वडील. तर त्या टायमाला पोस्टमॅनला पगार नव्हतं जास्त. तर त्या टायमाला मला शाळा नाईट करून मग दुपारी हे काम करायला लागायचं. आणि मग मावशीने बघितलं की खूप हा मेहनत करतो, चल माझ्या लाईनीमध्ये. मग असं करताना तिथे गेलो, मेकअप बघायला लागलो. आणि शाळेमध्ये असताना थोडी चित्रकला होती माझी. तर पुण्याला मी एकदा परीक्षा दिली होती महाराष्ट्र गव्हर्नमेंटची, तिथे नंबर आला होता माझा. ओके. तर मग असं करता करता मावशीने मग या लाईनीत घेऊन आली म्हणे. अरे बापरे. मग तुम्हाला कसं कळलं की मेकअप आर्टिस्टला कोणते गुण हवेत आणि ते गुण तुमच्यात आहेत? ते मावशीला कळायला असेल. कारण तिनेच मला या लाईनीत आणलं आणि आणल्यानंतर तिने मला नेलं पंढरी जुकर. आमचे जे दादा होते पंढरी जुकर, त्यांच्याकडे त्यांनी नेलं मला. आणि मी त्यांच्याकडे सांगितलं की हा माझा मुलगा, तुम्हाला ठेवायला लागेल आणि शिकवायला लागेल. कारण तिथे दादांच्या घरी बघितलं की फार मोठे मोठे आर्टिस्ट यायचे, आशा पारेख, मधुबाला, वैजंतीमाला. तर जेव्हा मी घरी बघायचो, बापरे, आम्ही पडद्यावर बघणारे लोक यांच्या घरी येतात, पाया पडतात, एक रिस्पेक्ट होता तो. मग तिथे बघून मग त्यांच्या संगती राहून, दादा संगती राहून खूप म्हणजे अशी आवड निर्माण झाली की बोललो मी परफेक्ट ठिकाणी आलो. वा, खूपच छान.
तुम्ही आता परफेक्ट ठिकाणी आलात असं म्हणताय, पण तुम्ही आंतरराष्ट्रीय क्षेत्रात त्या स्तरावर तुम्ही गेलात. ते कसं काय गेलात? त्यासाठी पण मेन म्हणजे पंढरीनाथांचाच आशीर्वाद. कारण गुरु जे असतात ते चेल्याला पुश पण करतात. काही गुरु असे पण असतात जे चेल्याला पुश नाही करत. पण आज जे पण मी आहे पंढरीदादांमुळे. कारण दादांनी जर डोकं हात नसता ठेवला, लहान लहान गोष्टी शिकवल्या नसत्या, तर आज मी इथपर्यंत पोहोचलो नसता. म्हणजे तुम्हाला त्यांच्या हाताखाली काम करता करता कळलं असेल की लुक कसा ठेवायचा किंवा असं कोणत्या गोष्टीचा विचार करायचा. तुम्हाला काय वाटतं कोणत्या गोष्टीचा तुम्ही विचार करून असे कलाकार घडवले म्हणजे पडद्यावर? बालाजी टेलिफिल्मची एक सिरियल होती, कही किसी रोज. पंढरीदादा बालाजी टेलिफिल्म करायचे. एच चोप्रा, राजू रॉय, सुभाष घई, खूप मोठ्या मोठ्या कंपन्या त्यांच्याकडे होत्या. तर तिथे बालाजीमध्ये त्या टायमाला दादा होता कर्जतला आणि एक सिरियल होती कही किसी रोज. सुधा चंद्रन त्यामध्ये आर्टिस्ट होती. तर मला सांगितलं लुक टेस्टला तू जा, कारण तिथे 2-3 मेकअप नेऊन गेलेत ना. तर मी तिथे गेलो आणि सुधाजीचं मेकअप वगैरे मी केला. त्यांचे पर्सनल मेकअप पण होते, पण दादांमुळे मला तो चान्स भेटला मेकअप करायचा. मेकअप केला आणि माझ्या बॅगेमध्ये बिंदी नव्हती, त्यांना बिंदी लावायची होती. तो बिंदी नसल्यामुळे काजळ पेन्सिल घेतली आणि त्यांनी बिंदी बनवली मी. आणि ती बिंदी एकता कपूरने आल्यानंतर ती बघितली बिंदी ड्रॉइंग डोक्यावर. त्यांना ती खूप आवडली. बोले हा राजू ऐसा कुछ करना. क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणजे तुमचं ड्रॉइंग इथे कामी आहे. हो. कोणती ड्रॉइंग काय केलं? फ्री हँड केलं होतं की काय? फक्त एक पेन्सिल घेतली, एक ॲब्रो पेन्सिल असते मेकअप आर्टिस्टकडे. ती फक्त एक लाईन खेचली, थोडंसं असं डिझाईन बनवली, केला, बिंदी तयार झाली. कारण त्यांचे कपाळ पण मोठं होतं ना, ओके तर ओके. खूप ती छान झाली ॲक्च्युअली. त्या तुमच्याशी कशा वागायच्या? खूप चांगल्या. कारण सुधाजींचं एक वैशिष्ट्य चांगलं की स्टाफला ते स्टाफ नाही समजत. ओके. घरचा माणूस समजतात आणि आर्टिस्टचा सपोर्ट असल्यामुळेच ह्या सगळ्या गोष्टी होतात. फार कमी आर्टिस्टच्या स्टाफला घेऊन चालतात आणि आर्टिस्ट कॉपरेटिव्ह आहे फार म्हणजे. आणि राजू जे काय करेल तू करायचं, कारण उद्या काय झालं तर नाव तुझं येणार, अशा नेहमी सांगायच्या त्या. ओके. आणि जशी सिरियल चालायची, स्टोरी चेंज व्हायची, मी बिंदी वेगवेगळ्या काढायचो. आणि एकदा बिंदी काढता काढता खूप अशी घाई झाली, मला डबल युनिट लागली होती. गेलो एक चिपकली काढायला, झालं तो चुकून कॉकरोच. उशा. आणि तो कॉकरोच पण फेमस झाला. ओके. कारण आम्ही सुधाजींमुळे मी ऑल ओव्हर इंडियामध्ये, दुबईला, नेपाळला आम्ही सेमिनार केले. तर तिथे लोकांना मी बघितलं की सगळ्या लेडीज बघा लहान बिंदी लावतात. तर ते सेमिनारमध्ये लोक असे मोठे मोठे कॉकरेज लावून आले होते, काय डिझाईन करून आले होते, की ते सांगायचे की आम्ही नेहमी फक्त सिरियल बघतो तुमच्या बिंदीसाठी. ते फार मोठी गोष्ट होती. तुम्ही खाली लिहायचं होतं राजू उर्फे. नाही, मी प्ले एका दिल्लीमध्ये लिहिलंय, मी आर लिहिलाय. अरे बापरे. पण तो आर कोणाचा कळलं नाही ना. हो. नाही, पण एकदा सुधाजींची मुलाखत होती हा. दूरदर्शनला, तेव्हा काही लोकांनी विचारलं त्यांना की तुमचा मेकअप कोण करतो, तुमची बिंदी कोण बनवतो. तेव्हा हो. सुधाजींनी सांगितलं माझं नाव की राजू उर्फेच हे म्हणजे मेकअप दादा पण आहे आणि माझी बिंदी पण तेच बनवतात. आणि जशी जशी स्टोरी चेंज होती त्या हिशोबाने ते बिंदी करतात. नाईस. म्हणजे थोडक्यात असं झालं की तुमचं ड्रॉइंग तिथे कामी आलं. बरं. पण तुम्ही विचार केलात का की हे जे तुम्ही बिंदी काढत होतात त्याच्यामागे काहीतरी विज्ञान आपल्या मेंदूमध्ये होता, त्या विज्ञानामुळे तो घडला. म्हणजे हे जे करतो मेकअप करतो, ही एक कला आहे की एक विज्ञान आहे? ही कला आहे ऍक्च्युली. हा. कारण जशी अशी स्टोरी चालायची तर नेहमी असं वाटायचं काहीतरी वेगळं करावं. कारण सुधाजी आता मदरला चालली, मग ती कशी असेल, तिचा लुक कसा असेल, ओके. मग त्या हिशोबाने आम्ही काहीतरी असं विचित्र काढायचो आणि ते लोकांना आवडायचं ते. पण त्याच्यामध्ये मला वाटतं विज्ञान पण असणार, हो, थोडंसं कारण विज्ञान असल्याशिवाय तुमची कला पुढे जाऊ शकत खरे. नाही. म्हणून मला असं वाटतं की तिथे कुठेतरी टच होता विज्ञानाचा. मग आजकालच्या क्षेत्रात जी लोक मेकअप करतात, तर तुम्ही त्यांना काय सांगाल की एक्झॅक्ट कसं करायचं, काय करायचं? पहिला जो मेकअप होता आणि आजच्या मेकअपमध्ये खूप फरक पडला. पहिले मेकअप खूप हेवी असायचे. कधी कधी आपण जुने पिक्चर बघितले असेल तर समजा एक हिरो येतो, त्याला इथे लागला आणि दुसऱ्या सीनला तो घरात जातो, त्या कपाळावर दुसरीकडे लागलेलं असायचं. कंटिन्यू लक्षात नाही ठेवायचे मेकअप आर्टिस्ट. आणि मेकअप थोडा हेवी असायचा. आउटडोअर इनडोअरची लाईट वेगळी असते, त्या हिशोबाने मेकअप केला पाहिजे. हे आम्ही दादांकडून शिकलो. आणि पहिल्याच्या मेकअपमध्ये खूप मेहनत होती बघितली तर. आज तेवढी नाही राहिली मेहनत, का आजचा मेकअप न्यूड मेकअप झालाय. कारण तुम्ही आज बॉम्बे पिक्चर पाहिला असेल तर मनीषाचा मी मेकअप केला बॉम्बेमध्ये. ओके. एक न्यू मेकअप, म्हणजे मेकअप माहितीच नाही पडत, फक्त काजळ पेन्सिल आणि फक्त हलकीशी लिपस्टिक लावली. थोडक्यात पण तो- म्हणजे बेस वगैरे असे का? हलका असा नसल्यागत, म्हणजे फक्त कॉम्पॅक्ट जो होता, फक्त कॉम्पॅक्ट पूर्ण चेहऱ्यावर लावायचो, लिपस्टिक आणि काजळ पेन्सिल. पण असं का? कारण ती स्टोरीच तशी होती.
बॉम्बेतली. पण जुन्या Mostly- काळात पण अशा स्टोऱ्या होत्याच ना की त्याच्यामध्ये तरी पण हेवी मेकअप करत होते. तेव्हाचे कॅमेरे वेगळे होते, आताचे कॅमेरे वेगळे आहेत. ओके. तेव्हाचे बेस हेवी होते, आताच्या बेसमध्ये कव्हरिंग जास्त आहे. तेव्हा बेस लावायला लागायचा आणि नंतर किती वेळा असायचं की तो मेकअप काढल्यानंतर आर्टिस्ट हीच ती माहीत नाही पडायची. पण आता तसं माहीत पडतं, कारण का आजचा मेकअपच एकदम न्यूड मेकअप झाला, म्हणजे नसला कर मेकअप करा पण आर्टिफिशियल नाही दिसला पाहिजे, कारण त्याच्यासाठी मेन कॅमेरे चांगले आलेत, लेन्सेस चांगले आलेत. आज किती लोक आज पूर्ण पिक्चर कॅमेरावर बनवतात आहे, म्हणजे मोबाईलवर बनवतात आहे. बरोबर आहे. आता रील वगैरे बऱ्याच बनतात. हो. असं. मग हे प्रोडक्ट मध्ये पण काही फरक पडला असेल ना? माझी स्वतःची छोटीशी एक फॅक्टरी आहे तारापूरला. मेकअपचं मी स्वतः बनवतो. म्हणजे आमचे काका होते, ते लॅक्मीला प्रोडक्ट बनवून द्यायचे. मग बघता बघता थोडंसं मी पण तिथे गेलो, म्हणलं मला पण थोडं बनवा. असं करता एक RS नावाची प्रोडक्ट कंपनी आम्ही बनवली. मग आता B&W, जशी ही एक पॅलेट आहे, ही B&W म्हणजे ब्राईड अँड वेडिंग. ओके. आणि याच्यामध्ये एक जी पॅलेट आहे, पहिलं खूप सारे असं आम्हाला मेकअपचं सामान घेऊन जायला लागायचं, की 15 किलो 10 किलो मेकअपच्या बॅगेचं वजन असायचं. ओके. आज मग आम्ही अशी पॅलेट बनवली, म्हणजे ही एक पॅलेटच आहे. जसं आपला छोटा एक लॅपटॉप असतो तशी एकाच पॅलेटमधून नवऱ्याचा मेकअप होतो, नवरीचा मेकअप, आईचा मेकअप, मुलांचा, सगळ्यांचा मेकअप होतो. कारण आज तो टाइम नाही की पूर्ण 15 किलोची बॅग घेऊन जावा, रस्त्यामध्ये गाडीमध्ये घुसू शकत नाही, म्हणजे मेकअप आर्टिस्टला एक स्वतःची गाडी पाहिजे, ट्रेनमध्ये जाऊ शकत नाही. ट्रेनमध्ये जर गेला तर तो आतच जाणार, बॅग बाहेर राहणार. अरे बापरे, हो तशी आहे परिस्थिती सध्या. म्हणून ही एकच बॅग तुम्ही तुमच्या बॅगेतून फक्त घेऊन जाऊ शकता. पण ते दिसायला किती छोटस आहे आणि ह्याच्यामध्ये एवढ्या लोकांचा होऊ शकतं मेकअप? हो मॅम, कारण आता मी सेमिनार वगैरे करतो ऑल ओव्हर इंडियामध्ये. सेमिनारमध्ये आता मी लखनौ, कानपूर जाऊन आलो. तिथे मी सांगितलं की एकाच पॅलेटमध्ये नवरीचा मेकअप करा. म्हणजे लागणाऱ्या काय वस्तू असतात, कन्सिलर, फाउंडेशन, कॉम्पॅक्ट, लिपस्टिक, हायलायटर, आय शॅडो, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात ना मॅम. ओके. चांगलं आहे हो, म्हणजे हरकत नाही घ्यायला. किंवा एवढंसं छोटीशी बॅगेत टाकलं आणि केलं. असं काम करता करता तुम्हाला असे आर्टिस्ट भेटले असतील की त्यांनी तुमच्याशी कधी वाद घातलेला आहे किंवा भांडण झालेलं आहे किंवा चांगलं बोललेले आहेत, काही चांगला अनुभव किंवा वाईट अनुभव काहीतरी आमच्या श्रोत्यांसमोर नाही, सांगायला? मला खरंच जेवढे आर्टिस्ट भेटले चांगले भेटले. वा. आणि तब्बू, करिश्मा, मनीषा, हा. उर्मिला मातोंडकर, सगळ्यांचे मी मेकअप केले, सिरियलचा मेकअप केला. आणि याचं पूर्ण श्रेय जातं आमच्या पंडित दादांना. कारण एक मोठा हात असेल ना तर तुम्ही कोणाचाही मेकअप करा, काही बोलत नाही लोक, कारण त्यांनी एक सगळे दादांनी पाठवलं ना. जेव्हा मी एकदा लता मंगेशकरचा मेकअप केला, लताजींचा, ती एक सिरियलचं नाव होतं मेरे आवाज सुनो, चोप्राचं ते होतं प्रोडक्शन. आणि तेव्हा आम्ही फक्त रेडिओवर ऐकायचो 3 बँडच्या याच्यावर, की लताजींचा आवाज, किशोर कुमारचा आवाज, असे आमचे वडील आम्हाला सांगायचे, पप्पा आमचे. आणि सडनली जेव्हा तिथे आम्ही बघितलं लताजींना आणि मला मेकअप करायचा होता, मेकअपची बॅग उघडली, सामान घेतलं, असं लावायला जाणार, माझ्या हातपाय सगळे हालायला लागले. अरे बापरे. कारण ज्यांचा फक्त आवाज ऐकतो आणि ते आपल्या समोर आहे, तो एक वेगळाच अनुभव होता मला. आणि मग त्यांनी मला जवळ घेतलं, मला की काय आलं, म्हणलं मॅडम माहिती आहे माझा हातच नाही चालत होतं. होतं असंच कधी खूप कधी. छान बोलला तेव्हा असं. हा. आणि बाकी खरंच इंडस्ट्रीमध्ये जेवढे आर्टिस्ट भेटले चांगलेच भेटले मला. ओके. आता तुम्ही मेकअप करताय, म्हणजे इंडस्ट्रीमध्ये वगैरे जाऊन तिथे लोकांना मेकअप करताय, पण जेव्हा तुम्ही घरी येता, घरच्या घरी कोणाला मेकअप केलं घरच्या? मिसेसला मेकअप केला माझ्या. क्या बात आहे, मस्त. एकदा आम्हाला पार्टीला जायचं होतं, तेव्हा तिला मेकअप करून घेऊन गेलो होतो. एक मिनिट. तेव्हा तुम्हाला कोणता फील झाला, कोणत्या अभिनेत्रीला आपण मेकअप करतो असं वाटतं, ते सांगावं लागेल. एकतर ती मेकअपच नाही करत, ओ शिट. फक्त एक लिपस्टिक लावते ती. ओके. तिला बोललो नाही, थोडं आपल्याला पार्टीला जायचं, बोलवले एक चोपडाची ते. कारण दिल वाले दुल्हे ले जाएंगे त्याची पार्टी होतो. तर त्या टायमाला आम्हाला सगळ्यांना बोलवलं होतं तिथे. ते बोललो थोडा तरी मेकअप कर जरा. तर ती बोलते मेकअप नाही, फक्त मी लिपस्टिक लावून आहे ना. कसं असं तिला लिपस्टिक आणि फक्त लायनर, ब्रश ऑन लावून देऊन गेलं. एवढंच? हो. अहो, पूर्वीचे काही तर अगदी हे होतं ना, हेवी मेकअप होतं, जरा तरी करायचा. नाही, पण तिला आवडच नाहीये ना, असंच असतं मॅडम. जो मेकअप दुसऱ्याने करतो तो स्वतः नाही करत. पण तुम्ही लोकांचा मेकअप करताय, पण त्या कुठे करतायत? नाही, पण त्यांना ते आवडत नाही याची.
त्यांची काय रिॲक्शन असते की तुम्ही इथं बाहेर जाऊन एवढ्या लेडीज कलाकारांचे मेकअप करता, मग त्यांच्या मनात पण वाटत असेल ना बाकीच्यांचे करता तसं तसं काहीतरी मनात असेल ना त्यांच्या? नाही, एक होतं की जरा आता सेमिनारमध्ये गेल्यावर खूप लोक फोटो काढायला येतात. आम्ही मेकअप करतो, तो थोडासा एक ते चेहऱ्यावर दिसतं थोडंसं. आहे ना. मग त्याच्यासाठी तुम्ही काय करता? नाही, आता सेमिनारला बोलवतच नाही. हे चुकीचं करता तुम्ही हं. हे मला नाही कारण पटलं. माझे मुंबईत सेमिनार असेल तर मिसेस येते. हा मुंबईच्या बाहेर असेल तर ते पॉसिबल नसतं एवढ्या लोकांना घेऊन जाणं. कारण आमचा स्टाफ असतो, आम्ही 3-4 जण असतो. ड्रेस, ज्वेलरी, मॉडेल बरोबर. असते. मग त्या टायमाला थोडंसं अवॉइड करतो. मग त्या भांडत नाही तुमच्याशी? हा, स्टार्टिंगला थोडी व्हायची भांडणं, ओ ओ. पण आता नाही होत. कारण आता प्रिपेअर झाले होते, ते रोजच झालं आता. कारण लास्टला आपलं पोट त्याच्यावर आहे ना. ओके. कारण त्यांना पण थोडंसं मग त्यांचे चेंजेस माहीत पडले त्यातले. कारण ही कला आहे आणि आपण कला करतो, मेकअप करतो. कलेला एंड नाहीये. पण आपण कोणत्या नजरेने बघतो ते मेन आहे. खरंच आहे, कला आहे आणि ती जपली पाहिजे. तुमची हॉबी काय आहे? मेकअपच. ओनली मेकअप? हो. अजून काहीच नाही वाटत की बाबा फुटबॉल, क्रिकेट? पहिले खेळायचो क्रिकेट. आता ह्या लाईनीत आल्यानंतर दादासिंग ते राहिल्यानंतर फॉरेनला वगैरे जायला लागायचं पर्सनलसाठी. हं. त्यानंतर मग लग्नानंतर मुलगा झाला. मग नंतर सगळं फॉरेनचं मी बंद केलं जाणं. आणि मग आता इंडियामध्ये सगळे सेमिनार करतो. सेमिनार करता करता जेव्हा मुंबईला असतो मित्राच ते क्रिकेट खेळायला जातो. म्हणजे आहे आवड. मी ऐकलं मित्र होतं. पाहिजे, मित्र तर मी पाहिजे. तुमच्याबद्दल ऐकलं होतं आमच्या सेटवर हा. की राजू उर्फे. मी म्हटलं कोण उर्फे? मी आधी विचारून घेतलं तर ते म्हणाले आहेत एक मेकअप आर्टिस्ट, पण त्यांचा हात एकदम स्मूथ आहे आणि त्यांचा मेकअप जेव्हा आपल्या चेहऱ्याला चढतो तेव्हा कलाकार जो आहे तो पूर्ण त्या पात्रामध्ये गेलेला असतो. आणि मी म्हटलं मला भेटायचंच आहे. मग तुमचे ते मित्र मोहम्मद भाई, मोहम्मद भाई, हा ड्रेस दादा आहेत, ड्रेस दादा. हो. त्यांनी ऐकली आमची चर्चा आणि ते म्हटले अनुजी सही में वो बहुत अच्छे कलाकार है, एक बार आप उनसे मिलेंगी ना तो पता चलेगा. बट मेरे ख्याल से हमारा आज तक तो योग आया नहीं कि हाँ आपके हाथ से मैंने मेकअप किया हो. पुढं अ, नक्की करू. मला तरी वाटतं तसं होईल येईल. कदाचित आणि तो योग येईल. पण तुम्ही घरामध्ये जेव्हा राहता हा. तेव्हा तुमची रंगसंगती काय असते की बाबा मला या कपड्यांची आवड आहे? कारण मेकअप आर्टिस्टचे रंगसंगती खूप छान असतात. नाही, ते आपण ते स्टेजवर गेल्यावर ते त्या हिशोबाने तिथे राहायला लागतं. पण घरी ओके. जायला आपण नॉर्मल माणूस म्हणून मी राहतो. ओके. घरी आल्यावर घरच्यासारखा राहतो, तर ते बरं वाटतं. आजूबाजूचे काही बोलत नाही तुम्ही नाही. असे? पहिले बोलायचे. आता हं. त्यांना सवय झाली की हा माणूस इथे गेल्यावर इथल्यासारखा असतो, तिथे गेला तो तिथल्यासारखा असतो. ते चेंजेस आपल्याला स्वतःला करायला लागतात. नाही तर इथे कल्पना आहे तर इथे वास्तवता नाही तर इथे शब्द हसेल इथे अनुभवांची साक्ष कथानी कथा ती माझी कथा ती तुमची कथा आपली कथा मनातील व्यथा कथानी कथा.